means of service of state. आपण पाहू शकतोय विधान भवन परिसरात बिबट्याचा मास्क घालून एक इसम आलेला आहे। सध्या राज्यात मानवी वस्तींमध्ये बिबट्याचं शिरण्याचं प्रमाण हे वाढत चाललंय। त्याचसोबत हिवाळी अधिवेशनात देखील बिबट्याचा हा मुद्दा चांगलाच गाजतोय आणि आता असं असतानाच बिबट्याचा मास्क घालून एक इसम सध्या या परिसरात आलेला आहे। विधान भवन परिसरात बिबट्या शिरलाय कारण बिबट्याचा मास्क घालून एक इसम या परिसरात आलेला आहे। त्या बिबट्याला आता जेरबंद केलंय। या गोष्टीला 1 तास तो झालेला नाही। जर हिवाळी अधिवेशन आणि या ठिकाणी नागपूरला जर 10 किलोमीटरच्या अंतरावर बिबट्या आल्या तर याचा अर्थ संपूर्ण राज्यामध्ये आज जवळजवळ 9 ते 10 हजार बिबट्याची संख्या झालेली आहे। आणि जुन्नर तालुक्यामध्ये 55 लोक गेल्या 3 महिन्यामध्ये मेले आहे। आता लोक सरकार असं म्हणते की मानेला तारेचा पट्टा महिलांनी बांधला पाहिजे, शेतकऱ्यांनी बांधला पाहिजे, तरी शेती केली पाहिजे। अंगणामध्ये आमची मुलं खेळत नाहीये। अंगणाच्या बाजूने सगळे सौर ऊर्जेचं कंपाऊंड लावून, करंटचं कंपाऊंड लावून आम्ही आतमध्ये आलेलो आहे। आमची मुलं बाळ आता रस्त्यावर नाही, अंगणामध्ये नाही, शाळेमध्ये जात नाही। मला असं वाटतं की हे अनेक उपाययोजना करण्यापेक्षा मी कालही बोललोय आदरणीय वनमंत्र्यांना आणि सरकारला की हात जोडून विनंती करतो, 3 महिन्याच्या आतमध्ये आपण 2000 बिबटे राहतील असे रेस्क्यू सेंटर बनवा। 1000 मध्ये मादी, 1000च्या पिंजऱ्यामध्ये मादी आणि 1000 मध्ये नर, जेणेकरून नसबंदीचा पण विषय मिटेल। आणि वाईल्ड लाईफ वाल्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही या सगळ्या लोकांना सांभाळण्याचे तुम्हाला आम्ही पैसे देतो, त्यांची तजवीज आम्ही करू, त्यांचं हॉस्पिटल आम्ही बांधू। तातडीने शासनाने हे अधिवेशन संपायच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 रेस्क्यू सेंटर, एक जुन्नर तालुक्यामध्ये आणि एक अहिल्यानगर मध्ये बनवावं, जेणेकरून हे आता इथून पुढे बिबटे हे तुम्हाला ट्रॅप करून त्याला बेशुद्ध करून त्याची आपल्याला एक आपण काय म्हणतो त्याला ब्लू स्टार ऑपरेशन, आपल्याला अतिशय मायक्रो ऑपरेशन करावं लागेल आणि या लोकांना उचलून तुम्हाला जेरबंद करावं लागेल, त्यांना तिथे बसून खायला घाला। आज तुम्ही म्हणता की शेळ्या सोडणार, शेळ्या सोडून होणार नाही। त्या शेळ्या मुळात हे लोक जंगलातच राहत नाही। ही लोक जी राहतात ही सर्व आता उसाच्या आणि आमच्या घराजवळ जंगलाचा प्रश्नच राहत नाहीये। त्यामुळे ही काय तज्ञ लोकांची आदरणीय मंत्री महोदयांचे सल्ले देतात, त्या सर्व सचिवांना माझी विनंती आहे, आपण मुंबईमध्ये राहता, फ्लॅटमध्ये राहता, आपण सिक्युरिटी मध्ये राहता, तुम्हाला ग्रामीणची अवस्था माहित नाही, तुम्हाला जनतेची अडचण माहित नाही। 3 महिन्याचं बाळ, 4 वर्षाचं बाळ, 6 वर्षाची बाळं, त्याच्यानंतर महिला भगिनी शेती करताना या सकाळ दुपार संध्याकाळ बरं आता दिवसा पण हल्ले व्हायला लागलेत। आज दिवसा माणसं बाहेर पडले तर त्यांच्या डायरेक्ट अंगावर येतो। त्यामुळे मला असं वाटतं बिबटचा विषय अतिशय भयंकर आहे आणि आपण राज्य आपत्ती घोषित केली पाहिजे बिबट्याच्या बाबतीत, राज्य आपत्ती। आणि राज्य आपत्ती घोषित करून तातडीने मुख्यमंत्र्यांनी सुमोटो आजच्या आज निर्णय केला पाहिजे की 2 रेस्क्यू सेंटर, हजार बिबटे आपल्याला जेरबंद करतील आणि जेरबंदची मोहीम ही राज्य शासनाने राबवली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या बिबट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे। इथून पुढे एक सुद्धा बळी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आम जनतेला मान्य नाही। आणि जर असा एक जरी बळी इथून पुढे जात असेल तर मला असं वाटतं की आपण सगळे जबाबदार आहे, सरकार जबाबदार आहे।